मी या वेळेस तर पूजा करत नाही ना. करत असाल तर आजच करा बंद. हिंदू धर्मात रोजच्या जीवनात सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा करावी असं सांगण्यात आलं आहे. आपणही अगदी रोज न चुकता देवपूजा करून आपापल्या कामाला लागत असतो. मात्र शास्त्रानुसार देवपूजा कधी करावी आणि कधी करू नये याचे काही नियम घालून दिले गेले आहेत. चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही, तर त्याचे विपरीत परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात. पाहूया पूजा कधी करावी आणि कधी करू नये. पूजा कधी करू नये. हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळावं. हा काळ देवतांच्या विश्रांतीचा काळ असतो, त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणते. त्यामुळे दुपारी 12 ते 3 या वेळेत पूजा करणं टाळलं पाहिजे. या काळात केलेल्या पूजेचं फळ मिळत नाही. आरती आणि पूजा यांच्यातला फरक समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात. त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली गेली पाहिजे. मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये. या काळात देवळात जाऊन देवाची पूजा करू नका आणि घरातही पूजा करू नका. यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती, पवित्र वृक्ष, वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीच्या काळात हात लावू नये. घरामध्ये सुतक आणि सोयर असतानाही पूजा करू नका. म्हणजेच घरात नवजात बालकाचा जन्म झाला असला किंवा घरी कोणी मृत्यू पावले असल्यास पूजा करणे शुभ मानले जात नाही. ग्रहण इत्यादी काळात पूजा करू नये. परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान करू शकता आणि मंत्रांचा जप करू शकता. दिवसभरात कधी करावी पूजा. दिवसभरात 5 मुहूर्तावर पूजा करावी असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. धर्मग्रंथांनुसार पूजा दिवसा कधी करावी याचे नियम घालून देण्यात आले आहेत, ते पाहूया. प्रथम पूजेची वेळ ब्रह्म मुहूर्त पहाटे 4:30 ते 5 वाजेपर्यंत. दुसरी पूजा सकाळी 9 वाजेपर्यंत. मध्यान्ह पूजा दुपारी 12 वाजेपर्यंत. संध्याकाळची पूजा 4:30 ते 6 वाजेपर्यंत. शयन पूजा रात्री 9:30 पर्यंत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.